साताऱ्यात पाऊस पडायला लागला की शहराचा चेहराच बदलून जातो. ओल्या रस्त्यांवर पडणारा पिवळसर पथदिव्यांचा प्रकाश आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरून येणारी गार हवा मनाला एक वेगळी सुरूर लावून जाते. मी म्हणजे सोहम. खिडकीत उभा राहून त्या कोसळणाऱ्या धाड्याकडे पाहत होतो. पण माझं मन मात्र त्या पावसाच्या थेंबासारखं कुठेतरी विखुरलेलं होतं. आईबाबांच्या जाण्याला आता 6 महिने झाले होते. तो अपघात आणि त्यानंतर आलेली ती भीषण शांतता. आजही ते सगळं आठवलं की काळजात धस्स होतं. त्या एका क्षणाने माझं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त केलं होतं. पण अशावेळी देवाने पाठवलेला दूत बनून आली होती ती माझी सुचित्रा मावशी. सोहम, अरे कुठे हरवला आहेस? बघ, चहा गार होतोय तुझा. मावशीचा तो मखमली आवाज कानावर पडला आणि मी भानावर आलो. मी मागे वळून पाहिलं. दारात सुचित्रा मावशी उभी होती. तिची साधी राहणी, चेहऱ्यावरचा तो कायमचा संयम आणि डोळ्यात साठलेली माया. हेच तर होतं ज्याने मला गेल्या 6 महिन्यात सावरलं होतं. मावशीचं स्वतःचं आयुष्यही एका संघर्षातून गेलं होतं. लग्नानंतर अवघ्या 2 वर्षात काकाने तिला कायमचं सोडून दिलं होतं. पण तिने कधी कोणाकडे तक्रार केली नाही की कोणासमोर हात पसरले नाहीत. तिने आपलं दुःख एका कोपऱ्यात दडून ठेवलं होतं आणि आता ती माझं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत होती. मी चहाचा कप हातात घेतला. काही नाही गं मावशी, बस असाच पावसाचा विचार करत होतो. पावसाचं की गेल्या दिवसांचा? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं, विचारलं. तिला माझं मन वाचता येत होतं. ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. तिचा खांदा माझ्या खांद्याला हलकासा स्पर्शला. त्या स्पर्शात एक आश्वासक ऊब होती. पण त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळ्याच भावनेने डोकं वर काढलं होतं. ती माझी मावशी होती, आईच्या जागी होती. पण कधीकधी तिच्या सहवासात मला एक अशी शांतता मिळायची जी मी शब्दात सांगू शकत नव्हतो. मावशी, तुला कंटाळा नाही येत का रे? माझं हे सगळं निस्तरायला? तू तुझं घर, तुझं आयुष्य सोडून माझ्यासाठी इथे साताऱ्याला येऊन राहिली आहेस. मी हळूच विचारलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर पाहिलं. सोहम, नाती फक्त रक्ताने जोडलेली नसतात रे. ती एकमेकांच्या सोबतीने आणि गरजेतूनही आकाराला येतात. तू जसा एकटा आहेस तशीच मीही एकटी आहे ना. मला आता तुझ्यात माझं संपूर्ण जग दिसतं. मग कंटाळा कसला येणार? तिच्या या बोलण्याने माझ्या मनावरचं दडपण थोडं हलकं झालं. पण तरीही मनात कुठेतरी एक अप्राप्यपणाची भावना होती. ती एक 30-35शीतली देखणी स्त्री आणि मी 20शीत असलेला तरुण. समाज काय विचार करेल, लोक काय म्हणतील या विचारांनी माझं डोकं चक्रावून जायचं. रात्रीच्या वेळी पावसाचा जोर आणखी वाढला. जुन्या पद्धतीच्या वाड्याची ती कौल वाजायला लागली होती. मी माझ्या खोलीत झोपायचा प्रयत्न करत होतो, पण झोप काही येत नव्हती. अचानक मला मावशीच्या खोलीतून काहीतरी आवाज आला. मी पटकन तिथे गेलो. मावशी अंथरुणावर पडून थंडीने कुडकुडत होती. तिला जोरात ताप आला होता. मावशी, मावशी, काय झालं? मी तिच्याजवळ जात विचारलं. तिने थरथरत्या हाताने माझा हात धरला. तिचा हात आगीसारखा गरम होता. खूप खूप थंडी वाजते सोहम. मी धावत जाऊन दुसरी एक गोधडी आणली आणि तिच्या अंगावर घातली. तिच्या कपाळावर हात ठेवला तर तिचं शरीर तापाने फणफणलं होतं. मी एका भांड्यात पाणी आणलं आणि पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. तापाच्या भरात ती अर्धवट शुद्धीत होती. तिचा हात माझ्या हाताला लागला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो स्पर्श, तो फक्त एका आजारी माणसाला दिलेला आधार नव्हता. त्या क्षणी मला जाणीव झाली की माझ्या मनात तिच्याबद्दल जे काही दाटून येतंय ते फक्त आधाराचं नातं नाही आहे. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पडत होते. तिचे ओठ थरथरत होते. मी तिला सावरण्यासाठी तिच्या जवळ सरकलो. तिने अजंतीनपणी तिचा चेहरा माझ्या छातीवर टेकला. कुठे जाऊ नकोस हा सोहम, मला खूप भीती वाटते. तिच्या त्या शब्दांनी माझं हृदय पिळवटून निघालं. मी तिला हळूच मिठीत घेतलं. हे चुकीचं होतं का? समाज त्याला काय म्हणेल? पण त्या शांत रात्री त्या पावसाच्या आवाजात फक्त 2 जीव एकमेकांच्या आधार शोधत होते. मला वाटलं की ही जवळीक, हे नातं कोणालाही न पटणारं असलं तरी त्यात एक वेगळी सच्चाई होती. लोकांना वाटलं असतं की हे काहीतरी अनैतिक घडतंय, पण माझ्यासाठी तो एक विखुरलेल्या मनाला मिळालेला आधार होता. पण ही तर फक्त सुरुवात होती. या भावनिक गुंतागुंतीच्या वळणावर पुढे काय वाढून ठेवलं होतं याची मला कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. ती रात्र माझ्या आयुष्यातलं एक असं वळण ठरेल असं मला वाटलं नव्हतं. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता आणि आत मावशीच्या खोलीत एक वेगळी शांतता पसरली होती. अशी शांतता जी खूप काही बोलून जात होती. मावशीचा चेहरा तापाने लाल झाला होता. मी तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होतो, पण माझं लक्ष मात्र तिच्या शांत आणि हतबल चेहऱ्याकडे होतं. सोहम, पाणी, ती पुटपुटली. मी हळूच तिचा उजवा हात धरला आणि तिला आधार देत उठवलं. पाणी पिताना तिचा हात थरथरत होता, म्हणून मी स्वतः तो पेला तिच्या ओठांना लावला. पाणी पिऊन झाल्यावर तिने डोळे उघडले. तिच्या त्या काळ्याभोर डोळ्यात एक प्रकारची आर्जवी भावना होती. जणू ती मला काहीतरी सांगू पाहत होती,
पण शब्द ओठावर येत नव्हते. "तू अजून झोपला नाहीस?" तिने अगदी हळू आवाजात विचारलं. तिचं शरीर अजूनही माझ्या हातांच्या विखुळक्यात होतं. "तुला अशा अवस्थेत सोडून मी कसं झोपणार मावशी? मला तुझी काळजी वाटते," मी प्रामाणिकपणे म्हणालो. मावशीने माझ्याकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. "तू खूप चांगला आहेस रे सोहम. तुझ्या आईबाबांचे संस्कार दिसतात तुझ्या वागण्यात. पण कधीकधी मला वाटतं मी तुझ्यावर उगाच ओझं तर बनत नाही आहे ना. माझं हे आजारपण, हे घर असं कधीच म्हणू नकोस." मी तुला मध्येच थांबवलं. "तू ओझं नाहीस, तू माझा आधार आहेस. खरं तर तू आल्यापासूनच या घराला घरपण आलंय." त्या क्षणी आमचे डोळे एकमेकांत गुंतले. खोलीतल्या त्या मंद दिव्याच्या प्रकाशात मावशीचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. तिच्या विखुरलेल्या बटा आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो सात्विक भाव. माझ्या मनात एक वेगळीच कलकलावत सुरू झाली. हे रोमॅन्टिक आकर्षण होतं की फक्त जवळीक मला समजेनासं झालं होतं. पण एक गोष्ट नक्की होती, मला तिच्या सान्निध्यात खूप सुरक्षित वाटत होतं. तिने हळूच तिचा हात माझ्या गालावर ठेवला. तिचा स्पर्श रेशमासारखा मऊ होता, पण तापाने तो खूपच गरम वाटत होता. "सोहम, समाज खूप विचित्र असतो रे. पण कितीही शुद्ध असलो तरी लोकांच्या नजरा खूप विषारी असतात. तुला नाही वाटत का लोक आपल्या या एकत्र राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील?" तिच्या या प्रश्नाने मी क्षणभर विचारात पडलो. साताऱ्यासारख्या शहरात जिथे प्रत्येकाचं प्रत्येकाकडे लक्ष असतं, तिथे एक तरुण भाच्याचं आणि त्याच्या विधवा मावशीचं एकाच घरात राहणं नक्कीच चर्चेचा विषय ठरू शकत होतं. पण माझं मन मात्र काही वेगळंच सांगत होतं. लोक काय म्हणतात याने मला फरक पडत नाही मावशी. जोपर्यंत आपलं मन साफ आहे तोपर्यंत आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मी तिचा हात माझ्या हातात घेत म्हणालो. मावशीने माझा हात घट्ट धरला. त्या स्पर्शात एक प्रकारची ओढ होती, जी शब्दांच्या पलीकडची होती. तिला कदाचित समाजाची भीती वाटत होती, पण माझ्याजवळ राहण्याची गरजही तिला जाणवत होती. ती सावकाश माझ्या खांद्यावर डोकं टेकून विसावली. तिच्या केसांचा तो मंद सुवास माझ्या नाकात दरवळला. मला जाणवलं की माझं हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडत आहे. "सोहम, तू आहेस म्हणून मी आजही उभी आहे." ती हळूच फुटफुटली. रात्र वाढत गेली आणि पाऊसही. आम्ही तसेच बसून होतो. लोकांच्या नजरेत हे कदाचित अनैतिक वाटू शकलं असतं, पण एक तरुण मुलगा आपल्या मावशीला इतक्या जवळ घेऊन बसलाय. पण त्या क्षणी त्या खोलीत फक्त दोन एकटी मनं होती, जी एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालत होती. मला जाणीव झाली की ही फक्त मावशी आणि भाच्याची कथा उरली नव्हती. हे नातं त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचं आणि सखोल होतं चाललं होतं. मी तिला हळूच बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर पांघरून घातलं. बाहेर पडताना मी वळून पाहिलं. ती शांतपणे झोपली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक असं स्मित होतं, जे मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा घराबाहेर काही लोक कुजबुजत होते. आमचे शेजारी सुरेकाका आणि काही स्त्रिया तिथे उभ्या होत्या. त्यांच्या नजरांमध्ये एक प्रकारची शंका होती. मला कळलं की आमची ही जवळीक आता जगाच्या नजरेत यायला सुरुवात झाली आहे. "काय सोहम, मावशीची तब्येत कशी आहे? रात्री खूप उशिरापर्यंत तुझ्या खोलीमध्ये दिवे चालू होते." सूर्यकाकांनी एका खोचक स्वरात विचारलं. त्यांच्या प्रश्नाने माझं डोकं भडभडलं आणि मी स्वतःला हावरलं. "हो काका, तिला ताप होता म्हणून मी तिच्या जवळ होतो. काही अडचण आहे का?" त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काहीही न बोलता तिथून निघून गेले. पण त्या एका प्रसंगाने मला धोक्याची जाणीव करून दिली. आमचं हे निःशब्द नाते आता लोकांच्या चर्चेचा विषय बनणार होतं. आता मला ठरवायचं होतं, समाजाच्या भीतीने मावशीला लांब करायचं की तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचं. शेजाऱ्यांच्या त्या खोचक बोलण्याने माझ्या मनात एक प्रकारची अस्वस्थता घर करून राहिली होती. सूर्यकाकांच्या त्या नजरेत एक असा प्रश्न होता, ज्याचं उत्तर देणं मला त्या क्षणी जमलं नव्हतं. मी घराचा दरवाजा लावून घेतला आणि आत आलो. मावशी किचनमध्ये चहा करत होती आणि तिच्या हालचालीत नेहमीचा उत्साह नव्हता. तिने नक्कीच बाहेरचं ते बोलणं ऐकलं असणार. "मावशी," मी हाक मारली. तिने मागे वळून पाहिलं. तिचे डोळे थोडे लाल झाले होते, जणू ती रडली असावी. "सोहम, चहा घ्या आणि थोडा बाजारात जाऊन ये. घरातलं सामान संपत आलंय." ती माझ्या नजरेला नजर न देता म्हणाली. "मावशी, बाहेर जे लोक बोलत होते त्याकडे लक्ष देऊ नको. लोकांचं कामच असतं बोलणं." मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिने हातातला चहाचा कप खाली ठेवला आणि ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. "सोहम, हे फक्त लोकांचं बोलणं नाही रे. हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तू तरुण आहेस. तुला अजून खूप मोठं व्हायचं आहे. माझ्यामुळे तुझ्या नावावर कोणताही डाग लागलेला मला चालणार नाही. मला वाटतं मी आता माझ्या गावी परत गेलेलं बरं होईल." तिचे हे शब्द ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. "गावी? पण का? आणि तू गेली तर माझं काय?" "मी तुला जाऊ देणार नाही." "सोहम, समजून घेण्याचा प्रयत्न कर." ती कळवळून म्हणाली. "लोक आपल्या नात्याकडे ज्या नजरेने बघतायत ती नजर खूप घाणेरडी आहे.
आपण कितीही शुद्ध असलो तरी समाजाच्या या भिंती आपण ओलांडू शकत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला राहवलं नाही आणि मी पुढे झालो आणि तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले. त्या स्पर्शाने तिला एक क्षण धक्का बसला, पण तिने हात मागे घेतले नाही. मावशी, जर आपण एकमेकांच्या दुःखात साथ दिली तर तो गुन्हा आहे का? जर आई-बाबा गेल्यावर तू मला आधार दिलास तर ते चुकीचं आहे का? मग आता मी तुला आधार देतोय तर लोकांना का टोचतंय? खोलीत एक गहन शांतता पसरली. पावसाचा आवाज आता मंद झाला होता, पण आमच्या मनातील वादळ मात्र वाढत चाललं होतं. मावशीने आपला चेहरा माझ्या छातीवर लपवला. तिचे हुंदके आता स्पष्ट ऐकू येत होते. मी तिला घट्ट कवटाळून धरलं. हे प्रौढ भावनांचं एक असं वळण होतं जिथे नात्याची व्याख्या करणं कठीण होतं. मला जाणवत होतं की ती माझ्यासाठी फक्त एक मावशी नव्हती. ती त्या पलीकडे काहीतरी होती. एक अशी व्यक्ती जिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हतो. मावशी, तू कुठेही जाणार नाहीस. आपण या समाजाला दाखवून देऊ की आपलं नातं हे कोणत्याही घाणेरड्या विचारांपलीकडचं आहे. मी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणालो, पण मावशीच्या मनातली भीती अजूनही कायम होती. तिने हळूच डोकं वर केलं आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. सोहम, तुला खरंच वाटतं का आपण हे करू शकू? जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरुद्ध उभं असेल तेव्हा तुझा हा विश्वास डळमळीत तर होणार नाही ना? कधीच नाही, मी ठामपणे म्हणालो. त्या दिवशी दुपारची वेळ होती. पाऊस थांबला होता, पण आकाश अजूनही ढगाळलेलं होतं. आम्ही दोघं सोफ्यावर बसून बोलत होतो. बोलता बोलता आमची जवळीक अधिकच वाढत गेली. तिने तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि मी तिचा हात हातात घेतला. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे नातं रोमॅन्टिक वळण घेतंय, पण हे प्रेम एका तारुण्याच्या एका स्त्रीवर असलेलं प्रेम होतं, जे खूप सखोल आणि भावनिक होतं. अचानक दारावरची बेल वाजली. आम्ही दोघंही दचकून बाजूला झालो. मावशीने पदर सावरला आणि मी दरवाजा उघडला. समोर साताऱ्यातील आमचे काही लांबचे नातेवाईक उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला कळून चुकलं की वावटळ आता घरापर्यंत पोहोचला आहे. काय सोहम, आम्ही असं ऐकलं की तू आणि सुचित्रा इथे एकटेच राहताय. घरची माणसं गेल्यावर किंवा आम्हा मोठ्यांना तरी सांगायचं होतं. आमचे मोठे काका विनायकराव आत शिरत आले आणि म्हणाले. त्यांच्या शब्दातून विष उसळून वाहत होतं. त्यांची नजर सुचित्रा मावशीच्या साध्या राहणीवर आणि आमच्यातील त्या संशयास्पद वाटणाऱ्या शांततेवर होती. मावशीने मान खाली घातली होती. मला कळलं की आता ही लढाई फक्त शब्दांची उरली नव्हती. काका, मावशी माझी काळजी घ्यायला आहेत, यात चुकीचं काय आहे? मी आवाजातला संयम राखत विचारलं. चुकीचं काही नाही, पण लोकांच्या जिभा आपण पकडू शकत नाही ना. आणि आता आम्हाला वाटतं की सुचित्राने इथे राहण्यापेक्षा तिच्या घरी गेलेलं बरं ठरेल. तू आता मोठा झाला आहेस, तुला एकटं राहायला जमलं पाहिजे. काकांचे शब्द म्हणजे एक प्रकारचे मावशीला घराबाहेर काढण्याची ताकद होती. मी मावशीकडे पाहिलं. ती थरथरत होती. तिला भीती वाटत होती की आता पुन्हा एकदा तिला अनाथ केलं जाईल. पण त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळी शक्ती संचारली. मी पुढे झालो आणि सगळ्यांसमोर तिचा हात धरला. काका, ही माझी मावशी आहे आणि या घराची सन्माननीय सदस्यही. ती कुठेही जाणार नाही आणि जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये, मी ठामपणे सुनावलं. काका आणि इतर नातेवाईक थक्क होऊन माझ्याकडे पाहत राहिले. मावशीनेही आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तिला वाटलं नव्हतं की मी इतक्या धैर्याने त्यांच्यासमोर उभा राहीन. पण हे धैर्याचं कारण होतं माझं तिच्यावर असलेले ते निःशब्द नाते. नातेवाईक रागवून निघून गेले, पण जाताना त्यांच्यात एक सूचक इशारा दिला. लक्षात ठेव सोहम, समाजाच्या विरोधात जाऊन कुणीही सुखी राहिलं नाहीये. जे काही चुकीचं सुरू होतं त्याप्रमाणे तुला भोगावे लागतील. त्यांच्या जाण्यानंतर घर पुन्हा शांत झालं, पण त्या शांततेत एक प्रकारची अस्वस्थता होती. मावशी रडत रडत माझ्याकडे आली. सोहम, हे तू काय केलंस? आता तर अख्खं गाव आपल्याबद्दल बोलेल. मी तिला जवळ घेतलं. बोलू दे मावशी, आपण काहीही चुकीचं करत नाहीत. जर दोन माणसं एकमेकांना आधार देत असतील तर तो गुन्हा नाही, आणि जर हे प्रेम असेल तर मला त्या प्रेमाचा अभिमान आहे. त्या रात्री साताऱ्यात पुन्हा पावसाने पुन्हा रुद्ररूप धारण केलं होतं, पण आमच्या मनात मात्र एक वेगळाच निश्चय होता. आम्हाला माहीत होतं की उद्याची सकाळ नवीन आव्हाने घेऊन येणार आहे, पण आम्ही आता एकत्र होतो. ही भावनिक आणि गुंतागुंतीची कथा आता एका शाळणावर येऊन आली होती, जिथे नैतिक आणि अनैतिक यातील रेषा पुसट होत चालली होती. नातेवाईक गेल्यानंतर घरात पसरलेली ती शांतता जास्त भयावह होती. बाहेर कोसळणारा पाऊस जणू आमच्या मनातील कल्लोळाला शाद देत होता. मावशी सोफ्यावर सुन्न होऊन बसली होती. तिचे डोळे रिकामे होते, जणू तिने नियतीसमोर हार मांडली होती. मी तिच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसलो आणि तिचे गार पडलेले हात माझ्या हातात घेतले. मावशी, तू घाबरली आहेस का? मी विचारलं. तिने मंद स्वरात उत्तर दिलं. सोहम, आपण कोणाविरुद्ध उभे आहोत याची तुला कल्पनाही नाही. हा समाज फक्त रक्ताची नाती ओळखतो, काळजाची नाही. त्यांना आपल्यातील हा आधार अनैतिक वाटतोय. त्यांना वाटते की आपण काहीतरी पाप करतोय.
मी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. पाप कशात असतं मावशी? एखाद्याला उघड्यावर सोडण्यात की त्याला मायेने सावरण्यात? जर तुला या घरातून बाहेर काढणं हे लोकांच्या नजरेत पुण्य असेल, तर मला त्या पुण्यात रस नाही. माझ्यासाठी तुझं अस्तित्व हीच माझी नैतिकता आहे. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोललो. पहिल्यांदाच आमच्यातील संकोच गळून पडला होता. मावशीने तिचं पूर्ण आयुष्य मला सांगितलं. कसं तिने आजवर एकटेपणाशी लढा दिला आणि कसं माझ्या रूपात तिने पुन्हा एकदा जगण्याची उमेद मिळाली होती. आमच्यातील ही जवळीक आता फक्त मावशी-भाचा या नात्यापुरती उरली नव्हती. हे दोन प्रौढ व्यक्तींमधील एक सखोल भावनिक बंधन बनलं होतं. सोहम, ती अचानक म्हणाली, मला इथे राहायची भीती नाही आहे, पण तुझ्या भविष्याची काळजी वाटते. लोक तुला नाव ठेवतील. मी हसलो. लोकांचं काय आहे? ते आज बोलतील, उद्या विसरतील. पण जर तुला आज सोडून गेलं, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आपण सातारा सोडूया मावशी. आपण पुण्याला किंवा मुंबईला जाऊया. तिथे कोणाला आपण कोण आहोत हे माहीत नसेल. तिथे आपण फक्त दोन माणसं म्हणून राहू, जी एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांचा आदर करतात. मावशीच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक आशेचा किरण दिसला. तिने माझा चेहरा हातात घेतला आणि माझ्या कपाळावर एक हलकासा मुका घेतला. तो स्पर्श अश्लील नव्हता, तर तो एक कृतज्ञतेचा आणि प्रेमाचा होता. त्या क्षणी मला जाणवलं की नात्यांना जेव्हा नाव देता येत नाही, तेव्हा ती जास्त पवित्र असतात. दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही आमचं सामान बांधलं. ज्या साताऱ्याने आम्हाला एवढं प्रेम दिलं होतं, तिथूनच आता आम्हाला चोरट्या पावलाने निघावं लागत होतं. पण मनात दुःख नव्हतं, तर एक नवी उमेद होती. वाडा सोडताना मी मागे वळून पाहिलं. तिथल्या भिंतींना आमच्या अनेक आठवणी चिकटलेल्या होत्या. आम्ही एस टी स्टँडवर आलो. बसमध्ये बसल्यावर मावशीने खिडकीबाहेर पाहिलं. तिचं मन अजूनही थोडं जड होतं. मी तिचा हात घट्ट धरला. काळजी करू नको सुचित्रा. मी पहिल्यांदाच तिला नावाने हाक मारली होती. आता सगळं नीट होईल, मी विश्वासाने म्हणालो. माझ्या तोंडून तिचं नाव ऐकल्यावर ती क्षणभर दचकली. पण मग तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाज आणि समाधान पसरलं. तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. बस पुण्याकडे धावू लागली आणि आमचं हे निशब्द नाते एका अशा नवीन प्रवासाला निघालं. समाजाला वाटलं असेल की आम्ही काहीतरी चुकीचं केलं, पण सत्यात आम्ही दोन तुटलेल्या मनांना सावरलं होतं. जिथे जगाला अनैतिकता दिसत होती, तिथे आम्हाला मात्र प्रेमाचा एक नैतिक आणि सुंदर मार्ग सापडला होता. माणसं नाती रक्ताने जोडतात, पण काही नातीही आत्म्याने जोडलेली असतात. आमचं नातंही असंच होतं. काहीसं गुंतागुंतीचं, थोडं रोमॅन्टिक, खूप भावनिक, पण पूर्णपणे खरोखर.